कोर्टामध्ये वाचलं नसेल, परंतु तुम्ही हे पत्र नीट व्यवस्थित आपण दोघांनी मिळून वाचावं अशी माझी इच्छा आहे. बघा किती छान काय लिहिलं बहिणी. अरे वा, कविता आहे याच्यामध्ये तर. हो. वाट वाट चाल 50 वर्ष. वा, 50 वर्षाची वाटचाल लिहिली आहे ती. काय म्हणते वा. मोठ्याने चालू द्या ना. मला सजेशन देऊन बरं, हां. माझा मूड दिसू नको. आम्हा सर्वांच्या दृष्टीने भाग्याचा हा दिवस आहे. त्यानिमित्त तुमच्या पुढील वाटचालीच्या निरामयतेसाठी अनेक शुभेच्छा. वासूंची अच्छा कविता आहे. वाटचाल 50 वर्ष. 50 वर्ष तुझ्या माझ्या साथीची, किमतीची, गमतीची, वेगाची, आवेगाची, रंगत आलेल्या 3 अंकी नाटकांची. पहिला अंक सुरू झाला, पडदा वर गेला अनोळखीचा. वा वा वा. रुसवे फुगवे प्रीती मनधरणी, बोलल्या वाचून कळणारी, मौनाची भाषा कळू लागली. मिठी, आवेग, मिलन, विरह, अद्वैताची ओढ, द्वैतातील क्रोध, मन का चढणारा अबोला, आरोप, भांडण, कृष्ण, राग, वैफल्य, तगमग, काहू, आणि मग होणारा गोड शेवट, भीती आणखी गहिरी करणारा. वा, आता काय लिहिलंय. वा. बघू बरं दुसरा अंक काय येतं. बघ. 3 अंकी नाटकाचा तिने आपला एक चित्रपटासारखा कविता केली आहे. दुसरा अंक मुलांच्या एंट्रीचा भयंकर फार महत्त्वाचा. प्रत्येक नव्या दिवसाचा भरधाव गतीचा, हसणं, रांगणं, चालणं, बोलणं, दुडू धावणं, अंगण थोडं करणं, शाळा, कॉलेज, प्रवेश, करिअर, लग्न, चिंतांचा, खस्तांचा, काळजांचा, पण तरी पण असीम आनंदाचा, असा हा आपल्या वैवाहिक जीवनाचा एकंदर हा दुसरा अंक आहे. तर मला असं वाटतं की हा तिसरा अंक पण तिने दिलेला आहे, तो आपण सध्या वाचू आहे. पण आपण सगळे पहिलं तुम्ही हा तिसरा अंक वाचा. दुसरा अंक तिने इतका टेलिग्राफिकली छान लिहिलेला आहे. थोडक्यात पण सगळं आलेलं आहे त्याच्यात. आणि खरोखर दुसरा अंक इतका सपाटून गेला की लहान मुलं केव्हा मोठे झाले, त्यांचं करिअर सुरू झालं, लग्न झालं, त्यांना मुलं होऊन झाली. हा काळ इतका सपाटून गेला आयुष्यातला की तेव्हा पताहीच लागला नाही की हातातून हा काळ कसा निघून जातो. हा तिसरा अंक सुरू झाला. आता कृतकृत्य झालोय. मुलं आपापल्या ठिकाणी आहेत, उत्तम नोकरीवर आहेत. अशा वेळेला तिने लिहिलेला तिसरा अंक वाचलाच पाहिजे. तिसरा अंक आपल्या दोघांचा तीरावर शांत बसण्याचा. वा. पूर्वेचे रंग आठवण्याचा, मावळतीचे रंग निरखण्याचा, एकमेकांच्या आतला रंग ओळखण्याचा, सार्थकतेचा, जमा खर्चाचे हिशोब विसरण्याचा. अरे वा, काय कल्पना आहे. किल्ली बिकी किल्ली बाकी, मेनू तेरा हिसाब आले वाईट. अरे वा. पुन्हा वन्स मोठ्यांदा मला जरा मोठ्यांदा म्हणावर आहे. जमा खर्चाचे हिशोब विसरण्याचा. किन्नी बीती किन्नी बाकी है,
सावली बैठा. हां, वा वा वा, छान, अगदी बरोबर आहे. फक्त- हां. फक्त सहवास, अस्तित्वाला पुरण्याचा, समाधानाचा, कृतार्थतेचा, वा मुलासाठी आशीर्वाद ठेवण्याचा. खरोखर अगदी इतकं सुंदर वर्णन केलं आहे. आणि मला असं वाटतं की आपलंच नाही तर प्रत्येकच आपल्यासारख्या संसारी माणसाची वाटचाल ही बहुधा अशीच असावी, थोड्या बहुत फरकाने, नाही का. त्यामुळे एक रिप्रेझेंटेशन वैवाहिक जीवनाचं म्हणून ही कविता मला खूप खूप आवडली, तशी जशी तुम्हाला आवडली. तुम्हाला आठवतं आहे जसं आता हा मला शेवटचं हे वाक्य फार चांगलं आवडलं. समाधानाचा, कृतार्थतेचा, हां मुलासाठी आशीर्वाद ठेवण्याचा. हां धन्योहम धन्यो, कर्तव्यम न मे विद्यते किंचित. बरोबर आहे. मी धन्य झालो आहे. आता कोणतेही कर्तव्य माझ्या मागे राहिलेलं नाही आहे. आता राहिलेलं आहे फक्त पश्चिम रंग पाहण्याचा आणि जीवन व्यतीत करण्याचा, सुखाचा, मागची क्षण आठवत त्याच्यामध्ये रमण्याचा असा हा काळ आहे. सोनेरी संध्याकाळ आपल्याला मिळाली आहे, जेव्हा उन्हातानात आपण राबलो. आता बघ बरं, 50वा वाढदिवस झाला. हा कशाचा काढला अल्बम? हा बा हा अल्बम मी याच्यासाठी काढला आहे की हा सोहळा आपल्या 50 वर्षाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आहे. पण आता मला एक या निमित्ताने एक आठवण आली की तुमचा 75वी मुलांनी केली पुण्याला NDAला. तर हे NDAचं क्वार्टर आहे, नारायणचं. आणि या NDAच्या क्वार्टरमध्ये त्यांनी आपल्याला विंग कमांडर नारायण. हां विंग कमांडर नारायण. तर त्याच्यामध्ये केवढं मोठं क्वार्टर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी या आपल्या सगळ्या मुलांच्या सुनांच्या सहवासामध्ये आणि उपस्थितीमध्ये आपला हा तुमच्या 75वीचा कार्यक्रम केला होता. आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला ह्या 75 आरतीने ओवाळलं होतं, आहे ना. ही सुद्धा आपली वाटचालच आहे ना 75 ज्योतींची. तर याच्यामध्ये मला आपलं असं वाटतं या कार्यक्रमाच्या वेळेला जनरली पारंपरिक एक अशी प्रथा आहे की उखाणा घ्यायचा, उखाणा. तर या वेळेला तुम्ही जो उखाणा घेतला होता, हे सगळेजण उखाणा ऐकण्यासाठी आतुर आहेत. कोणता उखाणा घेतला होता असा पाहून सांग. मला आता थोडं आठवतोय. तू सांगते का थोडी सुरुवात? वसंताचा. हा, मला सुरुवातीला काय बोललो होतो ते पहिली लाईन नाही आठवत, मला शेवटची लाईन आठवते. हां सांगा, तीच महत्वाची आहे ना. हां वसंताचा बगीचा सुहासनी फुलवला. अगदी बरोबर हा उखाणा घेतल्यासारखं मला आठवतं. आठवतं. तुम्हाला का बरं हा उखाणा आता यावेळेला सुचला माहिती आहे का? कारण सगळा माझा बगीचा फुललेला आहे. तुमचा हा निसर्गातला बगीचा प्रथम मी कसा फुलवला हे बघा. हा बगीचा संसारातला बगीचा नंतर आपण बघणारच आहोत. पण हे बघा, ही आपली जागा, हां ही सगळी फुलं तुम्ही आणि मी मिळून लावलेली आहेत. सगळ्या झाडांना पाणी देऊन फुलं तोडणं, प्रत्येक प्रकारच्या फुलांचा आनंद घेण्यामध्ये तुम्हाला आणि मला किती धन्यता वाटत होती बघा. हे असं वाटतं की एखाद्या मोठ्या पार्कमधली ही फुलं आहेत, पण नाही, ही फुलं आपल्या या छोट्याशा किचन गार्डनमधली आहेत. हे बघा, उंच फूल खाली ओढून घ्यायची आसक्ती आहे मला, कारण ती मी लावलेली आहेत अशी त्याच्यामध्ये एक भावना आहे. असा हा बगीचा. किती प्रकारची फुलं आहेत, लिलीची आहेत, झेंडूची आहेत, त्याच्यानंतर कर्दळीची आहेत, गुलाबाची आहेत, शेवंतीची आहेत. असं वाटतं तू सुद्धा एक फुलच आहे. हे अतिशयोक्ती आहे. त्याच्यानंतर ही सगळी ही बघा, ही तुळस माझ्या बगीच्यातली अतिशय पवित्र अशी, जी की आपल्या धार्मिक याच्यामध्ये स्त्री साधारणपणे बगीच्याला सुरुवातीला वृंदावनातच ती रमत असते, अशा प्रकारची तुळस. तर अशा प्रकारचा निसर्गाचा हा आपण लावलेला बगीचा तुमच्या उखाण्यामध्ये मी फुलवला, हा निसर्गाचा आहे. मग आता तसाच मला असं वाटतं की याचा आपण अर्थ असं काढू शकतो की प्रापंचिक बगीचा सुद्धा आपला असाच फुलला पाहिजे. काढू शकतो का?
काढतो तो अर्थ आहेच. आहेच हं. की हा निसर्गातला बगिचा फुलवला तसं तर आपण संसारातला बगीचा संसाराचा सुद्धा आपला बगीचा फुलवून सुद्धा असाच फुलला. आणि त्याचा आनंद घेतला असेल. बरं आता तुम्हाला तुम्ही काय? घेतला होता तू उखाणा घेतला होता. बघा हा तर झाला माझा उखाणा. तू इथं उखाणा घेतला होता. हो हं? मी पण उखाणा मग घेतला ना. तू सांग ना. तुम्ही बायांना हे तर पहा, उखाणा मी घ्यायची जास्त उखाणा खुशी घेतला असते. होता. असंच एक दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं की आपल्या घरी हार्मोनियम आणली होती आणि त्याच्यावर तुम्ही पेटी वाजवत होते. एक तुम्हाला आवड म्हणून तर म्हणून तुम्ही पेटी वाजवत होते. तर मला उखाणा घेताना ते दृश्य एकदम आठवलं. तुमचा तो फोटो एकदम आठवला आणि मी याच्यावरूनच तुम्हाला उखाणा घेतला होता की वडिलांच्या 75च्या सोहळ्याची मुलांनी केली धमाल. वसंत आणि सुहासच्या वैवाहिक जीवन गाण्याचे जुळले आहेत सूर आणि ताल. वा वा वा. जणू क्या या कहणे. पेटीतून निघालेले सूर आणि ताल हे आपल्या संसाराच्याच वैवाहिक गाण्याचे सूर आणि ताल झालेत आणि ते जमलेत. असं आपला एक मला स्ट्राईक झालं होतं त्यावेळेला आणि तोच अखाणा ते माझ्या मनामध्ये ताल घर झाले करून पण होता. बेताल नाही झाले. हा? ताल झाले पण बेताल नाही झाले. ते सूर ताल. सगळ्यांचेच होता. हे बघा सूर तेव्हा सूर ताल. जेव्हा सूर बेसूर होतात तेव्हाच ते सुरात लागत असतात. त्याची ती पहिली हे असते. ते सगळं गृहीत असतं पण ते जुळणं महत्त्वाचं आहे. काय झाले महत्त्वाचं नाही. झालेतमध्ये सगळं येतं पण जुळले कसे ते चांगले जुळले की नाही याचं जे समाधान आहे ते आहे. म्हणजे जीवन गाण्यातले सूर आणि निसर्गातला बगीचा प्रपंचामध्ये आपण कसा फुलवला याचं जर एक आपण हे केलं निरीक्षण केलं किंवा एक आठवणी म्हणून आपण जर या अल्बमकडे बघितलं तर आपल्याला आपला काळ खूप सुखाचा गेला आणि समाधानाचा तुला गेला. बरा फोटो आठवला का माझा? हां तर आता हे बघा अल्बमचं म्हणजे हे असं असतं. आता ही मुलांना आपल्याला हे फोटो मुलांना माहिती नाहीत. हे माझे आईवडील आहेत. अकोटला वकिली करत होते. हे माझे आईवडील. हे तुमचे आईवडील काका. आजोबा आणि मोठी आई मोठी. त्यांचा फोटो. हा आपल्या लग्नाच्या वेळेचे हे त्यांचे फोटो आहेत. आणि यांची मुलगी ही हिची करिअर म्हणजे हा फोटो तुम्हाला दाखवला. हां माझी NCCची करिअर, माझी कॉलेजमधली करिअर, माझी ह्याची ड्रेसेसची करिअर हे सगळे पाहून तुम्ही हा फोटो पसंत केला आणि आपलं लग्न झालं. 1959 साली आपलं लग्न झालं. हा आपला लग्नाचा फोटो. वा. त्यावेळेला लग्नात म्हणजे सोहळं नेसून लग्न करावं लागेल. आणि अंतर बघा. नाही अंतर राहू दे. सोहळं नेसून लग्न करावं. हे लग्नानंतर आपण कुठल्यावर त्यावेळेच्या चित्रांमध्ये तेव्हा पडलेलं समाजाच्या रीतीभातींचं प्रतिबिंब सुद्धा पडलेलं असतं. एवढ्या अंतराने आता लग्नामध्ये रिसेप्शन्स होत नाहीत. सोहळ्यामध्ये आपल्याला एवढं असल्यामुळे अंतर ठेवावं लागलं. सोहळ्यात असल्यामुळे अंगामध्ये सूट कोट पॅन्ट असे जे आजकाल लग्न लागतात त्याच्यापेक्षा आपण वेगळ्याच ड्रेसमध्ये होतो. हां वेगळं पण त्याचं कारण काय? तेव्हाची प्रथा आहे. नुसती प्रथा नाही, त्याच्या मागे धार्मिक बॅकग्राऊंड सुद्धा आहे. हो. विष्णूच्या जागी तेव्हा नवरा मुलग्याला समजत असत आणि लक्ष्मी ही मुलगी असे ते ड्रेसेस पाहिजेत. म्हणून त्यावेळेला लग्न हा संस्कार असल्यामुळे आजकालच्या सारखा शो नसल्यामुळे सोहळ्यामध्ये संस्काराने ते लग्न होतच झालं. 1959 मध्ये आपण 21 मे 1959 आपल्या संसारातल्या बगीचा फुलवण्याचा त्यावेळेला आपण जीवनामध्ये एकत्र आलो. पुढे तुमच्या बरोबर लग्नामध्ये सप्तपदी चालून आले आहे मी. ती वाटचाल माझी वैवाहिक जीवनाची कशी झाली त्या सप्तपदीच्या नंतर ही सगळी आपण त्या कवितेमध्ये आलेली आहे. तर मी आता सप्तपदी चालून ही वाटचाल कशी चालली याचा थोडा आपण आता आठवणी करू आहे. तर झालं लग्नात